अमेरिकेत दिवसाढवळ्या एका भारतीय व्यक्तीची हत्या झाली आणि त्यामागचं कारण होतं बिघडलेली वॉशिंग मशीन। कर्नाटकचे 50 वर्षीय चंद्रमौली नागमलैया काही वर्षांपासून आपल्या फॅमिली सोबत अमेरिकेत राहायचे। टेक्सास मधल्या डाउनटाउन सूट्स या मॉटेलचे नागमलैया मॅनेजर होते। 10 सप्टेंबरच्या सकाळी 9:30च्या दरम्यान नागमलैया यांनी मॉटेलमधला सफाई कर्मचारी योर्डानिस कोबोस मार्टिनेजला वॉशिंग मशीन बिघडलेली असून ती वापरू नको असं सांगितलं। पण नागमलैयांचं हे सांगणं योर्डानिसला पटलं नाही आणि त्याने वाद घालायला सुरुवात केली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। योर्डानिसने मॅशेट या हत्याराने नागमलैया यांच्या शरीरावर वार केले आणि त्यांचं शिर धडापासून वेगळं केलं। ही घटना नागमलैया यांची बायको आणि मुलासमोरच घडली। मुलाने नागमलैया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोवर उशीर झाला होता। फक्त हत्या करण्यापर्यंतच योर्डानिस थांबला नाही तर त्याने लात मारून नागमलैया यांचं शिर कचरा कुंडीत टाकण्याचाही प्रयत्न केला। हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योर्डानिस हा क्युबाचा राहणारा असून त्याच्यावर याआधीही चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल झाले होते। पोलिसांसमोर योर्डानिसनं कबूल केलं की दरोडा किंवा वैयक्तिक वैरामुळे नाही तर वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातच त्याने नागमलैया यांचा जीव घेतला।